बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला महत्त्वाची बातमी पाहूया। खरात प्रकरणी एसआयटी अहवाल पाठवण्यात आलेली माहिती एनडीटीव्ही मराठीकडे आलेली आहे। एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। महिला लैंगिक शोषण प्रकरणी चौकशी केली जाते। कॅप्टन खरातने अनेक महिलांचं शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। सध्या 3 महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत। आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणं सुरू आहे। कॅप्टन खरातचं कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं कामही सुरू आहे। कॅप्टन अशोक खरात याच्या मोबाईलमधील सर्व संभाषणांचं सीडीआर काढण्याचं काम सुरू आहे। दरम्यान 2 तासांपासून कॅप्टन खरातची चौकशी सुरू आहे। एसआयटी टीमकडून अशोक खरातची चौकशी केली जाते आहे। महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे। 12 अधिकारी अशोक खरातची चौकशी करतात। या चौकशीमधून अनेक खुलासे होऊ शकतात। संपत्तीबाबतचे खरातचे जबाब नोंदवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। 30हून अधिक ठिकाणी खरातची संपत्ती आढळून आली होती। त्याबाबतची आता माहिती घेतली जाते आहे। 2 तासांपासून खरातची चौकशी सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर त्यानं मौन व्रत धारण केल्याचं सोंग आणलेलं आहे। तो काहीही बोलायला किंवा कोणतीही कबुली द्यायला तयार नव्हता। अखेर पोलिसांनी खाक्यात दाखवताच या भोंदू बाबा खरातचा पोलिसांनी एक वेगळाच अवतार अनुभवला। डोळे मोठे करत थरथर कापत खरात मोठ्या आवाजात संतापत घोर अपराध असं बडबडत होता। त्याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले गुन्हे शाखेचे काही कर्मचारी पळत कार्यालयात गेले होते। मात्र काही वेळातच खरातला चांगलाच घाम फुटला आणि तो शांत झाला। चौकशी दरम्यान खरातनं अनेक नाटकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुन्ह्याची कबुली देण्यास त्यानं नकार दिलेला आहे। आधी सुरुवातीला त्यानं चौकशी सुरू झाल्यावर मौन व्रत धारण केल्याचं सोंग आणलं। मात्र त्यानंतर त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच तो डोळे मोठे करत थरथर कापत घोर अपराध असं बडबडू लागला। पुढची बातमी पाहूया। आयएस अधिकारी आणि खरातचं कनेक्शन समोर येत आहे। आयएस अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतली। शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि विनोद नावाच्या एका व्यक्तीनं ही भेट घडवून आणली होती अशी माहिती मिळते। रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्याची मागणी जोर धरते आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। मात्र प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना काढण्यावरून नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं सुद्धा समोर येत आहे। चाकणकरांना पदावरून हटवण्यास एका ज्येष्ठ नेत्याचा विरोध असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार या सगळ्या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुनेत्रा पवार या चाकणकरांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे सुनेत्रा पवार पुढील काही दिवसात चाकणकर यांना महिला प्रदेश अध्यक्षपदावरून काढणार याची शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली। चाकणकरांचा राजीनामा हा केवळ पहिला टप्पा होता। आता त्यांच्यावर एफआयआर करून त्यांची चौकशी करा अशी मागणी देखील दमानी यांनी केली आहे। दुसरीकडे राजीनामा घेताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता। मात्र राजीनामा देताना चाकणकर अगदी एखाद्या मॉडेलिंगसाठी पोज द्यावी तशा उभ्या होत्या असा आरोप दमानी यांनी केलाय। चाकणकरांच्या बोलण्यात अहंकार होता, नम्रता नव्हती अशी टीका दमानी यांनी केली आहे। तर आयपीएस ऑफिसरला किंवा निवृत्त न्यायाधीश यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला। पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता। पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची
अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्यापुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल. तर चाकणकरांनी किती पीडितांना न्याय दिला असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. सुनेत्रा पवारांनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही, एनसीपीच्या पक्षाच्या निर्णयात भाजपचा हस्तक्षेप होता असाही आरोप करण्यात आलेला आहे. चाकणकरांनी किती पीडितांना न्याय दिला असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण मला वाटतं कालच्या राजीनाम्यानंतर अजून काही स्त्रियांना बळ मिळालं असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसला जर खरंच अजितदादांचा वारसा सांगायचा असेल की आम्ही अजितदादांचा वारसा जपणाऱ्या पक्षाचे आहोत आणि राष्ट्रवादीचा जो कोर महिला मतदार आहे वर्ग तो जोडून ठेवायचा असेल, तर महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ज्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, हकालपट्टी झाली आहे, त्या चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली घ्यावं लागेल. मला वाटतं ते झाल्यानंतर अनेक महिला अजून पुढे येतील. आरोपी कॅप्टन खरातला 100हून अधिक महिला बळी पडल्याची माहिती मिळते. त्या प्रकरणी 3 महिला समोर आल्यात, मात्र अजून काही महिला समोर येतील असा दावा केला जातोय. खरात प्रकरणावर आता मकोका लागू शकतो असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे. त्यावर सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. येणाऱ्या काळात या भोंदूबाबाच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी म्हणून मकोका लावावा लागणार आहे आणि पोलिसांना ते करावं लागेल. जर पोलिसांनी याच्यात कुठे टाळाटाळ केली, दबावाखाली कामकाज केलं नाही, तर मेहरबान कोर्टाकडनं या सगळे हे इव्हिडन्स या गुन्ह्याच्या बाबतीतली तिथे या सगळ्या गोष्टी होणार आहे. त्याच्यामुळे कोर्टातनं गुन्हा आरोपी करा या आदेशाची वाट बघून अजून आपली उरली सुरलेली जी काही इज्जत आहे ती सरकारने, पोलीस यंत्रणेने घालवू नये. माझी मागणी आहे की चाकणकरांना अटक करा आणि त्यांना सह आरोपी करा आणि विशेष म्हणजे मकोकाची कलमं लागली पाहिजेत, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. खरातने केलेला गुन्हा हा एकट्याने केलेला गुन्हा नाही, याच्यात अनेक लोकांचं टीमवर्क आहे. 1 वर्षापासून हा सगळा गुन्हा चाकणकरांना माहीत होता, चाकणकरांना अवगत होता आणि तरीही चाकणकरांनी पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांना अभय देण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून माझी दुसरी मागणी की चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत.